पण मोहाची झाडं आम्ही बॉटॅनिकल सर्वे केलं जंगलाचं. बारीपाड्यामध्ये 4435 झाडं आहेत, मोठमोठी झाडं आहेत. म्हणजे 100-150 वर्ष जुनी. बरोबर. त्यासाठी मग त्या मोहा फुलाचा बिझनेस प्लॅन बनवला आम्ही पुढे. केंद्र सरकारची जी एक योजना आहे वनधन विकास केंद्र, ते आपण घेतली आणि 300 कुटुंबांना एकत्र केलं आणि त्या 300 कुटुंबांना डायरेक्ट रोजगार कसा मिळेल तर त्याला आम्ही मोहा फुलाचं बिझनेस प्लॅन केला. त्याचे मनोके केलेत आम्ही, तर मनोके विकायला सुरू केले. त्यानंतर त्या मोह फुलांपासून चॉकलेट बनवली, मनमोहक नावाचा साबण बनवला आहे अंघोळीचा. महाराष्ट्रातल्या आदिवासी विकास विभागाने शबरी नॅचरल ब्रँड केला आहे. बरोबर. तो ब्रँड आपण मोबाईलवर कधी बघू शकतो आणि आपल्याला ह्या सगळ्या वस्तू बुक करता येतील. ओसाड अशा बारीपाडा या आदिवासी पाड्यावर नंदनवन फुलवणारे चैत्रामजी पवार यांनी ते नंदनवन फुलवण्यासाठी काय काम केलं, कसं काम केलं हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार चैत्रामजी. नमस्कार. चैत्रामजी, मुलाखतीच्या प्रारंभीच आम्हाला तुमचं बालपण, कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल ऐकायला आवडेल. तसं म्हटलं तर आमचं जे छोटंसं गाव आहे पण हा सीमावर्ती भाग आहे. ज्याला आपण गुजरात आणि महाराष्ट्राची सीमा आहे. 3 जिल्ह्यांची सीमा लागते, नाशिक, धुळे आणि डांग जिल्हा. तेव्हा हा साधारणतः दुर्लक्षित परिसर सगळा. पण आपण असं नाही की सरकार आपलं काम करतं, आपण पण काहीतरी करावं. पण यासाठी शिक्षण आवश्यक होतं आणि घरातली परिस्थिती म्हणजे खूप हलाख्याची. आई वडील अशिक्षित पूर्णपणे, पण आम्ही 5 भावंड, 3 भाऊ आणि 2 बहिणी. वडील अशिक्षित असल्यावर सुद्धा त्यांची इच्छा होती की आपल्या मुलांनी शिकावं. त्यामुळे लहानपणी 1ली ते 4थी ही शिक्षण आमचं ग्रुप ग्रामपंचायतचं गाव मांजरे, म्हणजे सांता बारीपाड्यापासून 5 किलोमीटर. 1लीच्या वर्गाला पायी जाणं हे कठीण होतं त्यावेळेस. आणि माझे सवंगडी सगळे गायी सांभाळायला शेतामध्ये, जंगलात, आणि मी शाळेच्या वाटेला. तर ते वेगळं वाटायचं. कधी कधी मी पाटी झुडपामध्ये लपवून गाई चारायला पळायचो. हे वडिलांच्या लक्षात आलं आणि वडिलांनी मला पकडून 2-3 वेळा चांगला चोप दिला की तू शाळेत गेला पाहिजेत. हातपाय बांधून ठेवलं खुंटीला, असं सगळं केलं. आई सोडवायला आली, आईला वडिलांनी थोडं दाटलं. अशा ह्या परिस्थितीमध्ये 1ली ते 4थीपर्यंत शिक्षण झालं. पण 4थी ते 4थीनंतर शेजारचं धाडणे नावाचं गाव आहे, 5वी-6वी तिकडे गेलो आणि थोडंसं शिक्षणात गोडी निर्माण व्हायला लागली. आणि मग ज्या ठिकाणी राहायची व्यवस्था होईल त्या ठिकाणी शाळेत झालं. म्हणजे 5वी-6वी धाडण्याचं बोर्डिंग बंद पडली. मग 7वी ते 10वी मालपूर नावाचं गाव तालुक्यातलं मोठं. त्यानंतर 11वी-12वी मी नाशिक जिल्ह्यात मुल्हेरला केलं. 2 वर्षे ITI केलं, ड्रॉप्सन मेकॅनिकलचा कोर्स धुळ्यामध्ये. परत येऊन कॉलेज जॉईन केलं. आणि मग पुढे मी 93ला MCOMचं शिक्षण पूर्ण केलं. तर बालपणातलं जीवन जे होतं खूप हलाख्याचं, कारण शाळाच नव्हती नीट. आणि जिथं शाळा होती तिथं पायी जायला लागायचं. मोठ्या शाळेला याच्याशिवाय म्हणजे बोर्डिंगशिवाय पर्याय नव्हता. या सगळ्या वातावरणात म्हणजे विरोधाभास होता पूर्ण, की सगळे सोबते जे होते ते गाई चालणार आणि मी शाळेत जाणार, असा तो एक भाग होता. पण त्यातनं वडिलांची इच्छा होती की शिकावं. मी शिकलो. आपलं धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा हे आपला आदिवासी पाडा. 1992पर्यंत परिस्थिती अतिशय बिकट होती असं म्हणतात. कसं वर्णन कराल त्या परिस्थितीचं? बिकटमधील तर ती विचाराच्या पलीकडे जाते. म्हणजे त्यावेळेस गावामध्ये यायला रस्ता नाही. गावात कुठल्याही प्रकारची आरोग्याची सुविधा नव्हती, कारण आरोग्य हा विषय सगळं विस्कळीत होता. शिक्षण तर बिलकुलच नाही आणि शेती पण नाही. प्यायला पाण्याचा प्रश्न. त्यावेळेस तिथलं वातावरण जे होतं की पावसाळ्यात शेती थोडीशी आटोपली की सगळेजण गासोडं बांधून ऊसतोडणीला गुजरातकडे, द्राक्ष कामाला, कांदा लावून शेतीच्या कामाला निघून जायचे. त्यावेळेस गावात कोणीच नसल्यावर कसं होणार. पण शिक्षण सुरू असताना ज्यावेळेस गावाकडे जाणं व्हायचं त्यावेळेस आई आम्हाला शेजारून भाकरी आणून द्यायची. कारण वडील पण थोडे फिरायचेत, कोणाचे तरी कामं करत. त्याला आपण आता सोशल म्हणतो, हे सोशल होतं त्यावेळेस. आम्हाला ते लक्षात येईना. तर ह्या सगळ्या वातावरणामध्ये ह्या समाजाने पण विकासाच्या मार्गावर गेलं पाहिजे असं मनात यायचं, पण त्याला दिशा नव्हती. आणि 90मध्ये
आम्ही एक 5,000 वृक्ष लागवड केलीत गावाच्या आजूबाजूला, काही लोकांना एकत्र केलं आणि परत ते काम थांबलं. कारण नाही, त्याला पण दिशा हे नव्हती. तुम्ही आता जे म्हटलात की परिस्थिती अशी बिकट होती किंवा बिकट म्हणण्याच्याही पलीकडे होती, पण आता जे तुम्ही म्हणलात की 5,000 वृक्ष लागवड केली, पण हे चित्र बदलावं असं तुम्हाला का आणि कधी वाटलं? तोच मनात विचार जो आला ना हां. की आपण थोडंसं काहीतरी गावासाठी केलं पाहिजे. बरं. म्हणून गावकऱ्यांना जमवून, विरोध होता गावकऱ्यांचा की हे काम आपलं नाही, पण आम्ही काही झाडं आणलीत, एक 5,000 झाडं, आणि ती गावाच्या आजूबाजूला लागवड केली आणि आमचं काम पूर्णपणे थांबलं कारण त्याला दिशाच नव्हती. मग 91मध्ये एका प्रचारकाची भेट झाली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक. आम्हाला प्रचारक शब्द पण माहीत नव्हता कारण आम्हाला कुठल्या संघटनेचं नाव माहीत नव्हतं. ते MD मेडिसिन आहेत डॉक्टर आनंद फाटक. आता ते डॉक्टर हेडगेवार रुग्णालय संभाजीनगरला त्या रुग्णालयात सेवा देत आहेत. त्यांची आमची पहिली भेट, मी पेशंट म्हणून गेलो त्यांच्याकडे, बरं. डोक्याला मार लागल्यामुळे 91मध्ये. तर तिथला नियम होता की सगळ्यांनी लाईनीत येणं, कारण गुजरातमधनं काही पेशंट, काही लांब लांबचे पेशंट होते. तर मी लाईनीत उभा राहिलो, मला डोक्याला एक लाकडी बल्ले लागण्यामुळे थोडं रक्त येत होतं. तर मी थोडा बाहेरून ओरडून म्हटलं की मला आधी घ्या, ते रक्त जात आहे. तर ते जे केस पेपर काढणार होते शंकर राजपूत आणि रवी सारे असे दोघं त्यांना मदतनीस होते. त्यांनी मला थांबवलं की नाही, ते आधीचे पेशंट पण लांबचे आहेत. पण डॉक्टरने आवाज ऐकला की कोणीतरी बोलतो त्याला आधी पाठवामध्ये, आणि त्यांनी जे डोक्याला मलम लावलं ते कायमचं, म्हणजे माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट जो आहे अच्छा. तो तिथनं सुरू झाला. आणि तेव्हापासून विचारलं की आपण आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे डॉक्टर फाटकची आमची जेव्हा केव्हा भेट व्हायची तर लक्षात यायचं की ते झोपडी होते, झोपडीमध्ये राहायचे. MD झालेला माणूस, बरं. 89-90मध्ये तिथे येतोय, कुठलीही सुविधा नाही, टॉयलेट बाथरूम काही नाही, स्वतः स्वयंपाक करतो. आम्ही गेलो की आम्हाला चहा देणार, खिचडी खाऊ घालणार, आमची भांडी ते धुवायचे. बरं. स्वतःचे कपडे धुताना आम्ही बघितल्यानंतर वाटलं की अरे ही कोणीतरी व्यक्ती बाहेरून येऊन काम करते, आपल्या समाजासाठी आपण का करू नये. हा माझा आयुष्यातला टर्निंग पॉईंट. म्हणजे वनवासी कल्याणाश्रम नावाचं जे संघटन काम करतं देशभर, त्याचे ते पूर्ण वेळ कार्य करते, हे आम्हाला नंतर कळालं. म्हणजे एक वर्षभर तर त्यांनी आम्हाला एवढंच म्हटलं तुम्ही केंद्रावर येत जा, गप्पा करू, बसू, कारण कुठलाही बोर्ड पण नव्हता तिथं. इच्छा होती पण दिशा मिळत नव्हती. हां, ती दिशा तिथनं मिळाली. डॉक्टर फाटकांमुळे तुम्हाला कामाला दिशा मिळाली. खूप कार्यकर्ते जोडले गेले नंतर. अच्छा. पण जे दिशा दर्शक ज्याला म्हणतो आपण, की तिथं वनवासी कल्याणाश्रम आणि संघाचा थोडा परिचय झाला. बरं. डॉक्टर आनंद फाटक सोबत रवी सहारे मदतनीस होते, आणि केस पेपरसाठी तिथला स्थानिक कार्यकर्ता शंकर राजपूत, अशा तिघांच्या संपर्कात मी सुरुवातीला आलो. आणि मग तिथनं आपले विषय सुरू झाले. वृक्षारोपणाचं काम थांबलं, 5,000 रोपं नेली होती, लावली होती, पण ते थांबलं. आता ही जे तुम्हाला डॉक्टर फाटकांची भेट झाली त्यानंतर पुन्हा तुम्ही कसं काम सुरू केलं? एक नंदुरबारला एक प्रशिक्षण होतं कर्वे इन्स्टिट्यूट पुण्यातलं, आणि त्यांनी तिथं बिनधुराच्या चुली याचा डेमो होता. बरं. डॉक्टर फाटक मला असे म्हटले की एक 7 दिवसाचा एक प्रशिक्षण तू जाशील का. अच्छा. मी गेलो, हो म्हटलं त्यांना. पण तिथे गेल्यानंतर थोडा मनात राग पण आला डॉक्टरांबद्दल की मी नुकताच MCOM पूर्ण केलंय आणि मला चिखल तोडवायला पाठवलं. तर 7 दिवस तिथं होतो, आणि तो चुली बनवायच्या, तोडायच्या, लक्ष्मी, भाग्यलक्ष्मी अशा त्या वेगळ्या प्रकारच्या. 93मधली गोष्ट साधारणतः, कारण ते संपर्क वाढत गेला आमचा. आणि मग ज्यावेळेस परत आलो तेव्हा असे लक्षात, त्यावेळेस कल्याण संघाचे खूप कार्यकर्ते जोडले गेलेत ना, पर्यावरणामध्ये काम केलं पाहिजे आपण. त्यामुळे संघ आणि कल्याणाश्रमाच्या खूप जणांनी व्हिजिट केल्यात, आणि आपण 5 बिंदू जे निश्चित केलेत, जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन म्हणजे जनावर. बरं. लक्षात आलं की ह्या 5 बिंदूवर आपण सतत काम केलं पाहिजे. असं त्यावेळेपासून हे सगळं चिंतन सुरू झालं, आणि वेगळ्या व्यक्तींनी, वेगळ्या संस्थांनी भेट द्यायला सुरुवात केली, आणि आपण हे काम पुढे नेत गेलो. अच्छा. दरम्यान तुम्ही नोकरी पण करत होतात, मग नोकरी सोडून या कामात तुम्ही कसं काय? नाही, मी 91ला डॉक्टर फाटकाच्या संपर्कात ह्या कामाशी जोडलं गेलो. 93मध्ये MCOM पूर्ण केलं. त्यानंतर मला मी ITIचं 2 वर्षाचा कोर्स केला होता, ड्रॉप्सोन मेकॅनिक, आणि त्या बेसवर मी नाशिक ओझरला मुलाखत दिली होती. तिथं माझं सिलेक्शन झालं होतं, पण मी गेलो नाही तिकडं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मला जळगाव जनता सहकारी बँकेत तिकडे काम करू शकतोच म्हटलं, पण मी तिथेही गेलो नाही. म्हटलं मी गावातच थांबेल, आणि आपण गावामध्ये काय काय करतात ते आपण करूया, असं मी तो निर्णय घेतला. गावाचा विकास हाच तुम्ही ध्यास घेतला होता असं म्हणायला काय हरकत नाही. विकास असं म्हणण्यापेक्षा आपल्या समाजासाठी काहीतरी करावं, बरोबर, असं म्हणते सुरुवात केलेली. अच्छा.
जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा सुरुवात केली, कसा कसा विरोध झाला आणि त्यावर तुम्ही कशी मात केलीत किंवा लोकांना कसं तयार केलं? आधी तर ते छोटंसं गाव आहे, हो पण आपण बघतो की आदिवासी समाजामध्ये संघटित रूपी काम करायची तशी खूप ही गरज आहे. पण लोकांना संघट करणं हे पण एक चॅलेंज आहे, आव्हान आहे. तर आपण त्या बारीपाड्यामध्ये छोटं गाव आमचं, पण तिथं व्यसनाचं प्रमाण खूप, हो. शेती हे सगळं चित्र होतं. हे बदलायचं तर कसं बदलायचं, तर गावाने त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे. हे वनवासी कैलाशमच्या आधीपासून विचारधारा, आपण म्हणतो ना की सोच बदलो बाकी सब बदल जाएगा. तर विचार बदलण्यासाठी प्रयत्न केला. पण आम्ही त्यावेळेस रामायणची सिरियल सगळीकडे सुरू होती आणि गावात रामायणची सिरियल दाखवली तर लोक एकत्र येतील असा थोडा अंदाज बांधला. पण गावात टी व्हीच नव्हता. हो वनवासी कैलाशमकडे एक टी व्ही होता. त्यांनी कुठल्या तरी एका संस्थेत त्यावेळेस CSR घेतला असला आम्हाला माहीत नाही. पण तो टी व्ही बारीपाड्यात आणायचा तर कसा रस्ता नव्हता. मग आम्ही एक 5-6 युवक त्या केंद्रावर गेलो आणि तिथनं आम्ही तो टी व्ही कापडामध्ये बांधून, तो लाकडाला बांधून डोली करून तो गावात आणला. बर, मिरवणूक काढली? हां, नाही आणला तो घर, म्हणजे मिरवणुकीसारखा आणला? हां, तसा आणला. कारण ते आणायला साधन नव्हतं. अच्छा. बैलगाडीचा रस्ता नव्हता. असं विचित्र परिस्थिती होती. मग पहिल्या दिवशी रामायण दाखवलं तर 500-600 लोक जमा झाले. बर. दुसऱ्या दिवशी आणखी गर्दी वाढली आणि गर्दी वाढल्यानंतर जे पिणारी टीम होती ते ओरडायला लागले की आम्हाला दिसत पण नाही, आवाज पण येत नाही. मग गावातल्या 4-5 तरुणांनी असं ठरवलं की ह्या जेवढे ओरडणार आहेत, गर्दी करणार, यांना टी व्हीच्या समोर बसवायचे. बर. त्यांना समोर बसल्यावर ते झोपलेले असायचे, सकाळी उठून गावात घरी जायचे. ते त्यावेळी ते 3-4 तरुण जे होते की यांना पुढे बसवा, शांतता ठेवा, ही जी मंडळी पुढे यायला लागली ना, हे आपले कार्यकर्ते तेव्हापासनं. मग महिलांमधनं पण एक विषय आला की आपण टी व्हीची आरती करायची, ओवाळणी करायची, मग टी व्ही सुरू करायचं, रामायणची सिरियल बघायची. त्या 2-3 महिला ज्या होत्या अशाच 7-8 जणांचा एक ग्रुप झाला आणि आपण ते संघटन करायचा प्रयत्न केला. त्यातनं दुसरा एक प्रयोग केला, काही दाखवावं यांना चांगलं काम चाललेलं म्हणून, शेतामधले प्रयोग असतील काय काय. तर आम्ही आमच्या गावामध्ये एक जीप मागवले आणि त्या जीपमध्ये दोघांनी पुढे बसून घेतलं आणि बाकीचे मागे बसतात. म्हणजे आपण म्हणतो की वयस्कर व्यक्तींना पुढे बसवा, रस्ता ठीक नाही जरा, ते ऐकायला तयार नव्हतं. मग आणखी एक नवीन नियम बनला की जो पुढच्या सीटवर बसेल त्यांनी सगळ्यांना चहा पाजायचा, तर येताना ते मागच्या सीटवर यायचे. अच्छा. असे वेगवेगळे प्रयोग करून गावाला संघटित करायचा एक प्रयत्न केला आणि मग तिथनं ते वनसंपदा या विषयाला कामाला सुरुवात केली. आपल्या गावामध्ये बारीपाड्यामध्ये मोहाची झाडं खूप आहेत आणि मोहाच्या मद्यपानाचं प्रमाणही खूप होतं आणि मद्यापासून किंवा दारूपासून सुटका व्हावी यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत. पण रामायणाची सिरियल तुमच्या कामी आली असं म्हणता येईल? बिलकुल तसंच आहे. कारण ते सिरियल दाखवलं नसते, कारण आपण रोज फक्त दोन कॅसेट दाखवायचो. अच्छा. तेव्हा ते 14-15 दिवस चालले. बरं. त्यानंतर परिसरामध्ये आमच्या गावात पण रामायणची सिरियल दाखवा असा एक विषय पुढे आला. मग आपण बारीपाड्यातल्या 2-3 तरुणांना तो टी व्ही घेऊन त्या गावात जाऊन दाखवणं. त्यामुळे अन्य गावांमध्ये त्याचा एवढा परिणाम नाही झाला, पण बारीपाड्यामध्ये संघटन बांधायला सोपं गेलं. त्यात जसं मोहाच्या झाडाचं महत्त्व आहे, मोहाच्या मद्यापासून स्थानिक लोकांना किंवा तरुणांना दूर करावं किंवा त्यांना त्या मोहापासून दूर करावं, तुम्ही काय उपाययोजना केल्या? आपण या सगळ्या कामामध्ये सातत्य ठेवलं. म्हणजे 91ला काम सुरू झालं, ते सतत आपण करत गेलो आणि टप्प्याटप्प्याने काही नियम केलेत आणि ते नियम गावाने केलेत, गावकऱ्यांनी पाळायचे. आम्ही एक प्रयोग केला की गावात दारूबंदी करायची, पण आम्हाला त्याच्यात यश नाही आलं. 6 महिन्यात लक्षात आलं की गावामध्ये 2 भाग होतील. बरं. आणि त्याच्या आणखी थोडे सर्वे पण केला आणि तो विषय मग आम्ही थोडा बाजूला ठेवला. पण मोहाची झाडं आम्ही बॉटॅनिकल सर्वे केलं जंगलाचं. बारीपाड्यामध्ये 4435 झाडं आहेत, मोठमोठी झाडं आहेत. म्हणजे 100-150 वर्ष जुनी. बरोबर. त्यामुळे व्यसनावर किती त्याचा खर्च होता असा एक गणित काढला. तर तिथला जो माणूस आहे तो शारीरिक कष्ट खूप करतो, थोडी चढ उताराची जमीन आहे, डोक्यावर ओझं आणणार आणि संध्याकाळी त्याच्याकडे कुठलंही टी व्ही किंवा करमणुकीचं साधन नाही. बरोबर. मग त्याने थोडीशी दारू घेतली तर वाईट काय, असा आम्ही त्याचा सर्वे केला. आणखी दुसरा सर्वे केला की हा व्यक्ती दारू पितो पण त्याच्यावर खर्च किती करतो. तर मोहाची फुलं प्रत्येकाच्या घरात आहेत, बनवतो तो स्वतःच. बरोबर. आणि प्यायला पूर्ण कुटुंबातलं नवरा बायको सगळे बरोबर असून पिणार. थोडं भांडण झालं तरी एकमेकांना
रागवणार, सगळं करणार आणि सकाळी उठून शेतात जातात. हम्म. त्याच्याकडे सुविधा नसल्यामुळे कदाचित हे होत असेल, पण तो सकाळी शेतात जातो, स्वतःची शेती व्यवस्थित करतोय, मुलांना शाळेत शिकवतोय, उपासमारसारखा विषय नाही हम्म. आणि खूप पिऊन काहीतरी गडबड करतो असं पण नाही. तर बरं. त्याला व्यसन म्हणायचं का असा एक विषय आम्ही अच्छा. पुढे आणला. आम्ही सहज म्हणतो की शहरातला व्यक्ती दिवसातनं 10 कप चहा तर नक्कीच घेतो, ते पण ते व्यसन. व्यसन. बरं. म्हणून आम्ही त्या शारीरिक कष्टाला जोडून तो विषय थोडासा त्याला शिथिलता ठेवली, पण पुढच्या पिढीने याच्यापासून थोडं दूर लांबच राहावं. राहायला पाहिजे. त्यासाठी मग त्या मोहाफुलाचा बिझनेस प्लॅन बनवला आम्ही पुढे. बरं. म्हणजे तो आत्ता 6 महिन्यापूर्वी सुरू झाला. एक केंद्र सरकारची जी एक योजना आहे वनधन विकास केंद्र, हो हो. ते आपण घेतली आणि 300 कुटुंबांना एकत्र केलं आणि त्या 300 कुटुंबांना डायरेक्ट रोजगार कसा मिळेल तर त्याला आम्ही मोहाफुलाचं बिझनेस प्लॅन केला. बरं. आम्हाला पहिल्यांदा सरकारने 5 लाख रुपये लोन दिलं. हम्म. कसं असतं की आदिवासी माणसाने लोन घेतलं की ते परत करायचं नसतं, बरोबर. अशी एक मानसिकता असते. पण आम्ही 5 लाख रुपये बिनव्याजी परत केलेत. अच्छा. अधिकाऱ्यांना वाटलं की हे गाव काहीतरी चांगलं काम करतं. आम्हाला दुसऱ्यांदा 10 लाख रुपये दिलेत, हो. ते पण परत केलेत. आत्ता आम्हाला 93,60,000 रुपये दिलेत. बरं. त्याच्यामध्ये मोहाच्या फुलांपासून दारू म्हणून ते झाड बदनाम आहे, पण आत्ता आदिवासी विकास विभागाच्या ज्या आयुक्त आहेत लीला बनसोड मॅडम, हो. त्यांनी बारीपाड्याला व्हिजिट केली आणि त्यांच्या डोक्यात एक चक्र सुरू झालं की याचं व्हॅल्युएशनमध्ये काय करता येईल. मग आम्ही प्रत्येक झाडाला नेट बांधतो, बरं. ते फुलं जमिनीला न पडता लागतात, त्या जाळीमध्ये. ते जाळीमध्ये पडा आणि सोलर ड्रायमध्ये ड्राय करायचे हम्म. आणि देशी गाईच्या घीमध्ये ते फ्राय करायचे आहेत. आत्ता आम्ही ते 1200 रुपये केजीने विकतो व्हॅल्युएशन. म्हणजे कारण असे तर ते 50 रुपये कोणी घेत नाही आणि घेतलं तर दारूच बनवणार. बरोबर. त्याचे मनोके केलेत आम्ही, तर बरोबर. मनोके विकायला सुरू केले. बरं. त्यानंतर त्या मोह फुलांपासून चॉकलेट बनवली की जी 20 रुपयाला एकच चॉकलेट आहे. हो. त्या मोह फुलांपासून वाईन बनवली हम्म. ज्याची किंमत 700 ml ला 4,000 रुपये ठेवली. याला सगळं आदिवासी विकास विभागाच्या याच्यात प्रोसेसमध्ये त्यांनी त्याला मदत केली. मग त्याला जे फळं येतात ना त्याच्यावर शेकडो पक्षी जगतात, हो. म्हणजे पर्यावरणपूरक वृक्ष. त्याचं बी खाली पडतं, ते आम्ही उचलतो, ते क्रश केल्यानंतर तेलघाणीमध्ये त्याचं तेल जो आहे ते आम्ही खायला वापरतो. बरोबर. घरी पण हां घरीच. पण त्याला किंमत म्हणजे 100 ते 150 रुपयापेक्षा जास्त मिळत नाही. मग त्याला पण व्हॅल्युएशनमध्ये काय करतात तर आम्ही त्या तेलाला व्यवस्थितपणे पॅकिंग केलं, ते आता 1800 रुपये किलोने विकलं जातं. ते तेलापासनं मनमोहक नावाचं साबण बनवलं आहे बरं. आंघोळीचा, त्याची किंमत 140 रुपये ठेवली. बरं. आणि व्हॅसलिन बनवले अच्छा. त्याची किंमत 30 ग्रॅमची किंमत 500 रुपये ठेवली. म्हणजे मोहाच्या दारूला पर्याय. दारूपासून तरुणांना दूर करावं याच्यातून तुम्ही जे संशोधन सुरू केलं त्याचा बिझनेस प्लॅनही बनला आणि आज त्याचा तुम्ही एक व्यवसायाला त्याचं स्वरूप आणलेलं आहे आणि या पद्धतीने तुम्ही आर्थिक उन्नती केली. आणि पर्यावरणावर आधारित आहे सगळं. पर्यावरण असेल तर बरोबर. आपण काय, तर आता एक 6 महिने झाले ते सगळे लॉन्च करायला. महाराष्ट्रातल्या आदिवासी विकास विभागाने शबरी नॅचरल ब्रँड केला आहे. बरोबर. तो ब्रँड आपण मोबाईलवर कधी बघू शकतो आणि आपल्याला ह्या सगळ्या वस्तू बुक करता येतील. म्हणजे ते आता ऑलरेडी मार्केटमध्ये आलेलं आहे. हो. नाही, दरम्यानच्या काळात तुमच्या ज्या वनसंरक्षणाची जी सगळ्यांनी दखल घेतली किंवा जगाने दखल घेतली त्या कामाबद्दल जरा काय सांगाल तुम्ही? आपण रामायणच्या माध्यमातून लोकांना संघटित केलं. हो. आणि लक्षात आलं की आपल्या गावा शेजारचं जंगल आहे, आपण सांभाळलं पाहिजे. सरकार त्याचं काम करेल, सरकार कुठलं आहे त्यांनी त्यांचं काम करा, पण गावाने काय केलं पाहिजे, लोकांनी काय केलं पाहिजे. म्हणून वनवासी कल्याणाश्रमाने ती सोच बदलो बाकी सर ते विचार बदलायचा प्रयत्न केला. आपण गावाला एकत्र आल्यानंतर आपण एक वॉचमॅन ठेवला आहे गावाचा. हो. 1 वर्षभरानंतर लक्षात आलं की तो वॉचमॅनच कापून विकतो. बरं. हां, कारण त्याला मानधनच नाही ना, त्याच्यावर चिंतन केलं त्याला आपण काहीच देत नाही, मग तो काय करणार. मग गावकऱ्यांनी त्यावेळेस म्हणजे पोटाला पुरेसं अन्न नव्हतं तरी त्या वॉचमॅनला द्यायला 7 किलो धान्य वर्षाला देतात. बरं. स्वतःच्या पोटाला चिमट्या घेऊन गावकरी जमा करतात. हे एक चांगला नियम बनला. हा गावाने नियम केला, गावाने ठरवला, शासनाचं प्रेशर नव्हतं. मग वॉचमॅन तरी दरवर्षी बदलायचा, त्यानं तो कायम राहिला, तो चोरी करू शकतो भविष्यात. मग दरवर्षी होळीला आमचा नवीन वॉचमॅन असतो. हे गेली 35 वर्षापर्यंत चाललेलं. बरं. मग गावकऱ्यांनी ठरवलं की वर्षातनं 20च मुळे आणायच्या. 20 मुळांनी भागत नाही. मग महिलांमधनं आवाज आला की आपण कुऱ्हाडबंदी तर केली, पण चूल कशी पेटवायची. हो.
मग आपण सांगता 22 वर्षापूर्वी बारीपाड्यामध्ये प्रत्येक घरात LPG गॅस आणला. बरं. पण वर्षभरानंतर तो LPG गॅस पूर्ण वापरत नाही कुटुंब, कारण पैसे लागतात भरायला. हो. मग आपण IIT पवईशी संपर्क केला बरं. आणि तिथनं सोलर कुकर आणला. अरे वा. आधी एक कुकर आणला, बरं. तो लोकांना आवडला, मग 50 आणलेत. पण महिलांमधनं त्यालाही थोडा विरोध झाला की याच्यात बॉईल करता येतं, फोडणी देता येत नाही. मग काय करायचं? मग पुढे जाऊन UNDPशी संपर्क केला आणि बिनधुराची चूल, स्मोकलेस चूल आणला. तिथं ब्रिकेट बनवायचं मशीन पण आणलं. उद्देश एवढाच की ते जंगल कापलं जाऊ नये, तोडलं जाऊ नये, त्या लोकांना आपण पर्याय देत गेलो. बरं. आणि त्यातनं ते बारीपाड्याचं जंगल उभं राहिलं. हे नियम केले सगळं आपण. किती एरिया जंगल? ते नंतर लक्षात आलं की ते पूर्ण क्षेत्र ते 1100 एकरचं आहे. 1100 हेक्टर? एकर. बरं. म्हणजे 445 हेक्टर आहे. अच्छा. जसं तुम्ही जंगलाची उभारणी केली की जंगल तुम्ही सांभाळलं आणि मोठं केलं. जंगल आधी होतं पण ते तोडलं जायचं. 15-20 गावातले लोक यायचे, सांभाळ केलं त्याचं तुम्ही. आमचे नातेवाईक पण यायचे. आम्ही बरोबर. स्वतः त्या बैलगाड्या भरून द्यायचो त्यांना हो, सरपणासाठी. हो. मग गावाचं संघटन झालं की आपलं जंगल आतापासून आपण बरोबर. दुसऱ्यालाही द्यायचं आणि आपण सांभाळायचं. त्या आधीचं जे जंगल होते सांभाळायचा प्रयत्न केला, त्याची घनता वाढली. हो. क्षेत्रफळ तेवढं होतं पण म्हणजे टीसने त्याचा सर्वे केलाय सांगता. हो. 80 लाखापेक्षा जास्त झाडं गावाने वाढवली. अरे म्हणजे वा. 5000 पासून सुरुवात केली. बरं. आता सूर्यप्रकाश नीट येत नाही एवढे ते दाट झाले. अच्छा. त्याचा म्हणजे जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही एवढं दाट त्याचा झालंय. बॉटनिकल सर्वे पण केला. 435 प्रजाती आपल्याला बघायला मिळतात. जलसंधारणासाठी आणखीन काय उपाय केले मग तुम्ही? आपण हे सुरुवातीपासून जे 5 बिंदू आहेत ना, हो. मग वन संवर्धन तर सुरू झालं, हो. पण पाण्याची लेवल वाढली पाहिजे. मग पाण्यासाठी काय करू शकतो? तिथं पण आपण सरकारची मदत नंतर घ्यायची, आधी गावाने काय केलं पाहिजे. तर आम्ही पहिला छोटा एक बांध बांधला 10-12 जणांनी मिळून. बरं. बांध म्हणजे तो लूज बोल्डर, नुसत्या दगडी टाकायच्या. गॅबियन केला की त्याला जाळी लागते. शेवटी पैसा आपण 0 रुपयात काय करू शकतो असं म्हणते केलंय. आम्ही पहिल्या वर्षी एक बांध बांधला, हळूहळू त्याची संख्या वाढत गेली. मग त्याला आम्ही विद्यार्थ्यांना जोडलं. बरं. आमच्याकडे NSWचे विद्यार्थी येतात, IITचे विद्यार्थी येतात, टीचचे विद्यार्थी आहेत. सगळ्यांना आम्ही विनंती करतो तुम्ही थोडं श्रमदान करा. तर गावामध्ये दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत सहल असते आमची. शिकायला जे विद्यार्थी बाहेर आहेत ते गावात आले की प्रत्येकाने एक ग्लास तांदूळ घ्यायचा आणि वनभोजन. बरं. खिचडी होईपर्यंत जंगलामध्ये पक्ष्यांचे प्रकार किती आहेत ते शोधायचे, झाडांचे प्रकार किती आहेत ते शोधायचे आणि 1-2 बांध बांधायचे. अच्छा. त्यात पहिलीपासनं तर सगळेच विद्यार्थी म्हणजे लहानपासून सगळे असतात, कारण भोजन असतं हो. आणि काहीतरी स्वीट मागतो आम्ही कोणाकडनं तर डोनेशनमधनं आणि त्यातनं ते उभारतो. त्याचा चांगला परिणाम काय झाला की आत्तापर्यंत आम्ही जवळपास 700पेक्षा जास्त बांध बांधले. छोटे छोटे बरं. बांध आहेत पण बरं. त्याच्यामुळे मृदसंधारण हा विषय जोडला गेला. हो. आम्ही 5 किलोमीटर भरेल एवढी CCT खोदली अच्छा. श्रमदानात. हे सगळं श्रमदानातनं. सरकारने पण त्यांचं काम सुरू केलं, पण लोक हे सातत्याने करत असतात आणि त्याचा परिणाम तिथली पाण्याची पातळी उंचावली आणि लोकांना जे काय जंगल आणि जल विकसित होत गेलं, मग शेतीमधले प्रयोग सुरू केले. असं तर त्या जलमध्ये हा एक चांगला विषय. आणि जी छोटी छोटी विद्यार्थी होते ना बांध बांधायला, ते आता म्हणजे कॉलर टाईट करून म्हणतात की हे काम आम्ही केलं. बरं. म्हणजे पुढच्या पिढीत ते आपोआप पर्क्युलेट झालं. पण सुरुवातीला तुम्ही जेव्हा म्हटलं की आधी विरोध होत होता, मग लोकांना आवड कशी निर्माण होत झाली? ते आपण एकूण चिंतन जे केलं कल्याण आश्रम संघाच्या कार्यकर्त्यांच्या, त्याच्यामध्ये व्यक्तिगत कामाला थोडं बाजूला केलं. बरं. म्हणजे एखादा बांध जर शेतात बांधला तर लोक म्हणतात त्यात शेताचा फायदा होतो, त्याचा आपलं काय. म्हणून काम जे सुरू केलं नाही, वन संवर्धन सगळ्यांची मालमत्ता आहे. जंगलात जल अडवण्यासाठी काम केलं सगळ्यांसाठी आहे. तर सुरुवातीला संघटन छोटं होतं पण ते हळूहळू वाढत गेलं. दरवर्षी असे माणसं जोडत गेलेत आणि त्यातनं आम्ही ते संघटन म्हणजे सातत्य ठेवलं. बरं. गावात मी गावात असेल किंवा आम्ही असतो की आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो. जे आपलं सूत्र आहे ना, प्रवास केला तर संपर्क आणि संपर्क केला तर संघटन. अच्छा. हे सांघिक पद्धतीने काम करायचं असेल तर आपल्याला वेळ द्यायला लागेल. त्यांच्या सुखात दुःखात कुठल्याही कार्यक्रमात जाणं, त्यांच्याशी गप्पा करणं, जो कामाला आला नाही त्याच्या घरी संध्याकाळ जाणं, भेटणं की कशामुळे आला नाही, काय अडचण आहे, घरात कोणी आजार आहे का, तुला वेळ देताना शेतात काय काम, अशा हा संपर्क सातत्याने ठेवला आणि त्याच्यात नाही सगळं उभं राहिलं. तुमच्या या लोकचळवळीची दखल जगाने घेतली. एकूण तुम्ही जे ओसाड बारीपाडाचं नंदनवनात रूपांतर केलं, जगामध्ये 3रा क्रमांक आला. ते काय सर्वेक्षण, त्याची काय माहिती आहे? आपण हे काम 91 पासून सुरू केलं 5 बिंदूंवर. आणि जनसेवा फाउंडेशन नावाचा आपला एक संस्था होती पुण्यातली. बरं. आणि ते राहुरी आणि दापोली इथनं रिटायर झालेले प्रोफेसर होते सगळे.
त्यांनी जनसेवा फाउंडेशन स्थापन केलं आणि 4 सूत्री भाषण म्हणजे शेतीमधला सगळा विषय जो आहे ना तो त्या रिटायर्ड शिक्षकांनी सुरू केला आहे. आपले कार्यकर्ते होते ते. आणि ज्यावेळेस हा सगळं काम चांगल्या पद्धतीने चाललं तेव्हाच ही स्पर्धा आयोजित केली असेल आम्हाला माहीत नाही, पण त्याच्यामध्ये ग्रामीण तंत्रज्ञानाचा शोध असा विषय होता. त्याच्यामध्ये गावाने जंगल राखण्यासाठी जी नियमावली केली ही नियमावली तिथं मांडली त्यांनी, कारण हे नाविन्यपूर्ण होतं. इथं कुठल्या आपण सरकारच्या डिक्शनरीमधनं हे नियम केलेले नव्हते. नियम काय तर वॉचमॅन स्वतःचा असावा, त्याला मानधन गावकऱ्यांनी देणं, डोक्यावर मुळं सापडले तर 500 रुपये दंड, पकडून दे त्याला बक्षीस, नंतर मुख्य झाड तोडलं तर त्याला 1051 रुपये दंड, राखीव जंगलात कोणी बैलगाडी नेलं त्याला 751 रुपये दंड. असे नियम होते. हे नियम त्याने तिथं सादर केलेत. आणि त्यात ग्रामीण तंत्रज्ञानाचा शोध या हेडखाली आशिया पॅसिफिकमधनं मला वाटतं 78 स्पर्धक त्याच्यात होते. पहिला क्रमांक चायनाचा होता, दुसरा भारताचा आणि तिसरा व्हिएतनाम. तर भारताचा म्हणजे बारीपाड्यातला होता आणि त्याचं वितरण बँकॉकमध्ये झालं. तुमच्या कामाची तेव्हा दखल घेतली, त्यावेळेस कामाचा उत्साह वाढला, काय त्याचा स्फोट झाला. म्हणजे बारीपाड्यात वनवासी कल्याण आश्रम अशा पद्धतीने काम करतं हे लोकांच्या लक्षात आलं. म्हणजे 91 पासून सुरू असलेलं काम ते पुरस्काराच्या माध्यमातून बाहेर पडलं. मग तो पुरस्कार घ्यायला आम्ही 7 दिवस बँकॉकमध्ये होतो. तिकडे येताना लोकांनी 7 किलोमीटर मिरवणूक काढली गावातल्या. आणि मग पाय खेचणारे पुढे यायला लागलेत. 4-5 दिवसात विषय आला की पुरस्काराचा पैसा कुठे आहे. त्याच्यात पैसा तर नव्हताच. त्या कार्यक्रमाला 13 देशातून लोक जमले होते. इंटरनॅशनल फंड्स फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट नावाची ती संस्था आहे रोम स्थित. तर मग आम्हाला थोडा त्रास जाणवायला लागला. 1 वर्ष आणखी परत गावात फूट पडली. लोकांना वाटलं पैसा कुठे परस्पर ठेवलाय आणि याला पुढे जाऊन काय करायचं असं म्हणून मग आम्ही थोडं पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न सुरू केला. त्यानंतर कुठेही सन्मान सत्कार पुरस्कार असेल तर गावातल्या 7-8 जणांना बरोबर न्यायचं. तर त्यांनी बऱ्याच ठिकाणी प्रवास केला. त्यांच्या लक्षात आलं की पुरस्कार घेतल्यानंतर कोणी जेवायला पण विचारत नाही आणि कुठं निवास करणार हे पण विचारत नाही. त्यांनी हात जोडलेत की आतापासून पुरस्कार घ्यायला तू जात जा, आम्ही गाव सांभाळू. कारण त्या पुरस्कारामध्ये शाल श्रीफळ प्रमाणपत्र आणि 4-5 हजाराचं पॉकेट असतं, ते प्रवासात खर्च होतं. असे सगळे प्रयोग करून आपण ते पारदर्शकता आणायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे हे सगळं सातत्याने चालत. तुम्हाला महाराष्ट्र राज्याचा वनभूषण पुरस्कार पण मिळाला पहिला. नाही, आपलं काम हे पुरस्कारासाठी नाहीच. कारण पुरस्कार ज्याला द्यायचे त्याने द्यावेत. आपल्याला ह्या समाजाला स्वावलंबी करायचं, शाश्वत दिशेकडे कसं नाही त्याला कल्याणाश्रम सातत्याने प्रयत्न करते. पहिला पुरस्कार आम्हाला 2001 मिळाला. आदिवासी हिंदू अस्मिता नावाचा, तो नंदुरबारला होता. शरदराव ढोले म्हणून आपले जुने कार्यकर्ते त्यांनी त्याला हे केलेलं. तर 2001 पासून आज आम्ही 25 वर्ष झालेत पद्मश्रीपर्यंत पोचलो. जेव्हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा महाराष्ट्र सरकार खडबडून जागं झालं 2003ला. आणि 2003मध्ये आम्हाला पटापटा 2 पुरस्कार मिळाले. एक आदिवासी सेवक महाराष्ट्र शासनाचा आणि दुसरा कृषी विभागाचा शेतीनिष्ठ शेतकरी. हे सगळं चालत गेलं आणि याचं सगळं आम्ही नियोजन पद्धतीने सगळं करत गेलो. 2024मध्ये मला एक फोन आला मंत्रालयातनं वन विभागातनं की तुमचं नाव आम्ही वनभूषण पुरस्कारासाठी घेतलेलं आहे, काय म्हटलं तो तुमचा विषय, तुम्हाला द्यायचा असेल देऊ शकता. मग त्यांनी तो आम्हाला चंद्रपूरला एका कार्यक्रमात दिला. मी गावातल्या एक 30 जणांना बरोबर नेलं होतं. तिथलं चंद्रपूरचं ते सगळं त्यांना दाखवता पण आलं. आणि त्या पुरस्कारामध्ये 20 लाख अमाऊंट होती. मग ती कशी खर्च करायची हे पण आम्ही थोडं, कारण पुरस्कारासाठी आपलं काम नाही. आम्ही गावात एक मंदिर बांधलं, त्याला काही रक्कम वापरली. आम्ही 127 जणांना अयोध्या दर्शनाला नेलं. प्रयागराज, काशी आणि अयोध्या. त्याच्यात आम्ही काही पैसा खर्च केला. आणि जो पद्मश्री मिळाला तो पद्मश्री आम्ही ज्यावेळेस घोषित झाला ना तर डोळ्यासमोर एक रील फिरली की हे कशामुळे घडलं. तर वनवासी कल्याणाश्रमाचे हजारो कार्यकर्ते काम करत आहेत. पर्यावरण विषयामध्ये काम करणारे महाराष्ट्रामध्ये खूप संस्था संघटना वेगळ्या व्यक्ती का हा सगळ्यांचा सन्मान आहे म्हणून तो आम्ही स्वीकारला. तो पुरस्कार घ्यायला पण आम्ही बारीपाड्यातनं 32 जणांना नेलं होतं. राष्ट्रपती भवनात तर प्रवेश नव्हता, पण 32 जण, त्याच्यामध्ये 2-3 महिला तर दारू बनवणाऱ्या होत्या. काहींनी जिल्हा बघितलेला नाही. पण आम्ही तिकडनं येताना दिल्ली ते सुरत विमानाचं तिकीट केलं आणि त्या सगळ्यांना एक वेगळा अनुभव घेता आला.
आणि त्यात आम्ही 3-3.5 लाख रुपये प्रवासावर खर्च केला. असं ते पुरस्कारची रक्कम आम्ही अशा पद्धतीने वापरतो. म्हणजे पारदर्शकता हाच मुद्दा शेवटी आम्ही केला. पण आता एवढी सगळी प्रगती आपण गावाची केलीत किंवा होत आहे, दारू बनवण्याचं हे चालू आहे अजून, महिलांचा तुम्ही उल्लेख केलात. खूप कमी प्रमाणे हां. आणि ते विक्रीसाठी नाही बनवत, बरं. ते घरासाठी बनवत. म्हणजे आम्ही असं म्हणतो की मोहाची जी दारू आहे हो ना, हो ती जर कमी प्रमाणात वापरली ते औषधासारखा तो एक विषय. जास्त कोणी बनवत नाही आणि विक्रीला कोणी जातच नाही. प्रत्येकजण बनवून ठेवतात. घरात जेव्हा गरज पडेल तेव्हा 1-2 कप घेतात, ठेवतात. बरं. तेव्हा ते व्यसनमध्ये मला वाटतं त्याचं हो, प्रमाण हो, कमी असेल. हो. आणि ती बनवताना खूप काळजी घेतात. बनवायची पद्धत घरच्या घरी खूप मोठ्या प्रमाणात बनवत पण नाही. तरुणांमध्ये याचं प्रमाण कसं कमी होईल यासाठी वेगवेगळ्या बैठका, आपले कार्यकर्त्यांच्या भेटी, यातनं प्रमाण कमी कमी होत चाललं. बरं. पण आम्ही तो अजून तसं आता कोविडमध्ये लोकांनी त्याचे पैसे केलेत, बरं. असं पण केलं. मग अशी तुम्ही बिझनेस प्लॅनबद्दल बोललात, भविष्यातला काय तुमचा प्लॅन आहे आता? नाही, आपण म्हणतो ना की विकास म्हणजे नेमका काय, हं. हा पूर्ण जगाचा प्रश्न आहे. विकास करताना नेमकं थांबायचं कुठं याच्यावर सगळ्यांनीच चिंतन केलं पाहिजे, कारण हा एक वेगळा विषय होऊ शकतो. आम्ही असं म्हणतो की आमच्याकडे जी संसाधनं आहेत, जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन, ही शाश्वत आहेत, ही आपल्यापाशी उपलब्ध आहेत. आणि एवढ्या गोष्टी जर आपण विकसित करू शकलो तर खूप गोष्टी गावातल्या गावात आपण त्या गरजा सोडवण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. म्हणून हे शाश्वत ठेवून संवर्धन, संरक्षण आणि पुनर्निर्माण, पुढच्या पिढीसाठी आपण ही संपदा पुढे नेऊ शकतो का, असा आपण एक विचार करतो. म्हणजे उदाहरणार्थ असं म्हणतो की बारीपाड्याच्या जंगलाची किंमत काढली टीसने, 3,000 कोटीची मालमत्ता, ती फिक्स हो. डिपॉझिट. हो त्याच्यामध्ये मोहाची किती झाड, बॉटॅनिकल सर्वे केला, हो खूप मेडिसिन, औषधं पण आहेत. आणि जंगल संरक्षणामुळे पाण्याची लेवल आणि पाण्यामुळे शेती. मग शेतीमध्ये प्रक्रिया उद्योग, म्हणजे आम्ही शेतकरी उत्पादन कंपनी पण एक स्थापन केली. बरं. तिला कसं पुढे नेता येईल. आणि हे सगळं करताना थोडं थांबायला पण पाहिजे, थांबणं पण म्हणजे आपल्या गरजा थोड्या कशा कमी करता येतील हा पण मुद्दा पकडला आहे. पण पुढे जाऊन आपण म्हणतो ना की आपले काही ज्येष्ठ कार्यकर्ते, म्हणजे गिरीशजी कुबेर म्हणून आहेत, वनवासी कलाश्रमाचे केंद्रस्थानी असतात, त्यांनी विजन 2020 नावाची एक बैठक मुंबईत झाली केशवसृष्टीमध्ये बरं. 2015ला. आणि त्याच्यामध्ये 2020 नंतरचा भारत म्हणजे आदिवासी समाज कसा असेल याच्यावर एक सगळ्या वेगळ्या तज्ज्ञांनी एकत्र येऊन काही संशोधन केलं आहे. त्याच्यामध्ये वनांचल विज्ञान केंद्र हा एक मुद्दा आलेला आहे. तर आत्ता आपल्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारकडे जसं प्रत्येक जिल्ह्याला कृषी विज्ञान केंद्र आहे तसं वनांचल विज्ञान केंद्र व्हावेत देशभरात म्हणून मागणी केली होती. आनंदाची गोष्ट की केंद्र सरकारने 10 वनांचल विज्ञान केंद्र मंजूर केलेत. अरे वा. आणि ते कॅम्पाच्या माध्यमातून, त्यापैकी छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या तिन्ही वनांचल विज्ञान केंद्राच्या गाईडलाईन बनवून त्यांच्याकडे दिल्या आहेत. बरं. वनवासी कलाश्रमाने डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी MOU केला आहे, पुण्यातली. हां, पुण्यातली. आणि ते ह्या सगळ्या वनांचल विज्ञान केंद्र म्हणजे भविष्यामध्ये वन विकसित करणं, तिथं जे आयुर्वेदिक जे काय असेल त्याला कसं आपल्याला प्रोसेसमध्ये आणता येईल आणि स्थानिक युवकांना पण त्याच्यात मोठ्या प्रमाणात जोडता येईल का, असा हा विषय आता बारीपाड्यामध्ये क्लस्टर केला आहे आपण. हो हो. म्हणजे 45 गावांना आपण वन अधिकारी मिळवून दिला आहे. 45 गाव मिळून 11,200 हेक्टर वनक्षेत्र हे त्या ग्रामसभेला मिळून दिले. त्यामुळे मोठं एक नेटवर्क उभं राहते. बरोबर. आणि वनवासी कलाश्रमाने छत्तीसगडमध्ये 10 गावांना वन अधिकारी मिळवून दिला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट जो आहे तिथं 100 गावांना वन अधिकारी मिळाला आहे. नंतर ठाणे जिल्ह्यात एका गावाला दिला आहे. नाशिकमध्ये त्र्यंबकचा जो डोंगर आहे पूर्ण, तो 450 हेक्टरचा, ते वरती जे 4 गाव आहेत त्यांना पण तो अधिकार मिळाला आहे. रगतवीर, कोसवण अशी गावात, म्हणजे आता क्लस्टरमध्ये हे काम चाललं आहे आपलं. एका गावात काम न करता सामूहिक पद्धतीने टीमवर्कने कसं करतात असं एक देशभरात कलाश्रमाचं नेटवर्क उभं राहिलं. म्हणजे तुमच्या बारीपाडाचं एका छोट्याशा गावाचं तुम्ही जे काम निर्माण केलं ते आता एवढं मोठं क्लस्टरमध्ये विकसित झाले असं नाही म्हणता येणार. बारीपाड्यात आपण अनेक ठिकाणी खूप ठिकाणी प्रयत्न करतो, पण संघटित करण्यामध्ये आपण बारीपाड्याला प्रारंभ केला. कल्याणाश्रमाच्या वेगवेगळ्या म्हणजे खूप आपलं टीमवर्क आहे. म्हणजे आम्ही असं म्हणणार की तुम्ही जर गावात आलात तर बारीपाडा बघणं असं नव्हे, तुमच्यापाशी ज्या 4 गोष्टी त्या आमच्याकडे द्याव्यात, आमच्याकडे ज्या 4 गोष्टी दुसरीकडे न्याव्यात. म्हणजे देशातला रुडकी IIT पवई, दिल्ली IIT, खडगपूर IITचे विद्यार्थी येतात 1-2 वर्षांनंतर सुरू असतात. अशांकडनं खूप काही शिकायला मिळतं. आपले स्थानिक खूप कार्यकर्त्यांच्या व्हिजिट होतात ना, हे टीमवर्क आहे. म्हणजे बारीपाडा परिपूर्ण नाही,
पण ते परिपूर्ण करणं यासाठी हा सगळा विषय चालला आहे. नाही, ते आहे. तुम्ही उल्लेख केलात की टीम वर्कचा उल्लेख करताय, परंतु ती मानसिकता निर्माण करण्याचं काम प्रामुख्याने तुम्ही केलं बारीपाडामध्ये. नाही, बारीपाड्यामध्ये गावाला संघटित केलं आणि ज्या काही बाहेरून आपण इनपुट म्हणतो, जे काही बौद्धिक हो, हो, संपत्ती हो. ती कल्याणाश्रम संघ आणि तुमच्यासारखे खूप लोक येतात दरवर्षी, त्यातनं ते मिळत गेला. ते यायला लागले की लोक म्हणतात आपल्याकडे कोणतरी आलं म्हणजे याचा अर्थ आपलं काम चांगलं चाललंय. बरोबर. म्हणजे आम्ही छोटे छोटे बांध बांधत होतो ना, आमच्याकडे डॉक्टर माधवराव चितळे आले जलतज्ञ, आणि त्यांनी आम्हाला म्हटले की अरे काम खूप चांगलं चाललंय पण थोडी दुरुस्ती होऊ शकते का. अच्छा. आम्ही सांगितलं की सांगा आम्ही करू. तर त्यांनी म्हटलं की पहिल्या बांधचा टॉप तर दुसऱ्याचा बॉटम यायला पाहिजे, अशा पद्धतीने एवढ्या सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं की गावकऱ्यांनी ते स्वीकारलं. सायंटिफिक दृष्टीने त्यांनी तुम्हाला काय मार्गदर्शन केलं. तर अशा खूप लोकांच्या व्हिजिट केल्यात, यातनं ते आपण पुढे नेतोय. स्थानिक मुलं आणि बाहेरून येणारी मुलं यांचा मेळ कसा असतो. आम्ही गावाला संघटित करून ठेवण्यासाठी छोट्या छोट्या समित्या केल्यात. हं, म्हणजे एक आम्ही आकडा टाकून चोरी करून वीज वापरत होतो. हं, मग आम्ही ऊर्जा निर्माण व बचत समिती केली. हं, मग सोलरचं काम करायचं ते त्या गटाला जोडून देणं. हं, आम्ही एक वन व्यवस्थापन समिती केली. आम्ही अशा छोट्या 4-5 समित्या केल्यात. हं. आणि जो व्यक्ती येईल तो त्या विषयातला असेल त्याला जोडून देणं. अच्छा. म्हणजे आता आम्ही गावात बैठका घेत नाही, पण 15 सेल्फ हेल्प ग्रुप आहेत. त्या गटाने काय केलं पाहिजे, तर लहान मुलाचे नखं कापणं, पिण्या पाण्यात जीवन ड्रॉपचा वापर करणं, मच्छरदानीचा वापर करू शकतो का, आहारामध्ये एखादी हिरवी भाजी येऊ शकतं का, ह्या ज्या स्थानिक गोष्टी की ज्याला पैशांची गरज नाही पण ते आपल्या संपर्कातनं होऊ शकतं, अशा याच्यावर भर दिला आणि त्यातनं हे सगळं उभं राहिलं. म्हणजे आम्हाला एक CSR मिळाला होता. मुंबईची एक कंपनी मीनाक्षी मेहता वेलफेअर फाउंडेशन, तर त्यांनी आम्हाला म्हटलं की तुम्हाला आम्ही 1 कोटी रुपये देतो. म्हटलं आम्हाला पैसा नको आहे, पण आमच्या गावाच्या ज्या प्लॅनमध्ये आम्ही सोलर पंप सिस्टीमचा विषय केला होता. तर ते म्हणे की चांगलं, आमचीच कंपनी आहे. मग त्यांनी आम्हाला म्हटलं की सांगा तुम्ही. तर आम्ही ग्रुपने वापरत होते, 4-5 शेतकरी 1 पंप. मग आम्ही त्यांना लिहून दिले की 2 HP आणि 5 HPचे पंप आम्हाला तुम्ही लावून द्या. तर ते आम्हाला भेटले, ते म्हणे की आम्ही देतोय तुम्हाला, फुकटमध्ये देतोय, तुम्ही 5 HP 10 HP लावलं पाहिजे ना. गावातल्या एका व्यक्तीने उत्तर दिले की हे आम्ही पाणी जे सांभाळले ना, हे जर आम्ही जोराने ओढलं तर पुढच्या पिढीला राहील का ते. अच्छा. याचा विचार करून त्यामुळे ते एवढे खुश झाले. ते म्हणजे की खरंच आम्ही 2 HP आणि 3 HPचे लावू. मग ते आपण 5 गावांमध्ये लावलेत, एकाच गावात न लावता. असं ते सामूहिकता जी ना ती वाढवत गेलो आपण. अच्छा. तुमच्या वर्णात मागे एक उल्लेख आला की कर्ज घेतलं की आदिवासी फेडत नाही, एक मानसिकता लोकांमध्ये किंवा बँकांमध्ये होती वगैरे. मग त्यावेळी तुमची आणि आणखीन पण एक उल्लेख केला की एका मोहाच्या झाडाची किंमत काय वगैरे. मग त्यावेळी तुम्ही बँकांना तुमची श्रीमंती कशी दाखवली की आम्ही हे फेडू शकतो. नाही, आपण आता हे नेटवर्क आपलं 91 पासून चाललंय. हो. पहिला बचत गट बारीपाड्यात 93 मध्ये स्थापन झाला, शबरी महिला बचत गटानं. आपण महिलांमध्ये म्हणजे हाच विषय रुजवायचा पहिला की आपणच करावं. जे काय सरकार त्याचं काम करेल, सरकार येईल तो येईल, आपण काम आपण सातत्याने करत आहोत. मला वाटतं हे विचार रुजवण्यामध्ये आपण तिथे यशस्वी झालो. आणि मग नंतर आत्ता पण बँकेमध्ये ह्या वर्षी दोघांचे प्रकरण आहेत. कुठल्याही बचत गटाने लोन घेतलं ना, आपण आत्ता मिलेट्सचा एक विषय करतोय, त्याच्यासाठी ती यंत्रणेसाठी बँकेचं लोन आपण घेतोय. पण लोन परत करायचं असतं, ही पण मानसिकता रुजवली पाहिजे. असे सगळे विषय म्हणजे आम्हाला बँक माहीत नव्हतं. हो. पण आम्ही सुरुवातीला वनवासी विकास वाहिनी नावाचा एक ग्रुप बनवला. अच्छा. 60 लोकांचा. 10 रुपये आपण वर्गणी करायचो. तो 92-93 मधली घटना आहे ती. तर खूप जण मला म्हटले की चैत्रामला नोकरीची गरज असेल आणि हे 10-10 रुपये जमा होतात, ते घेऊन निघून जाईल तो. हे मला ऐकायला मिळालं. मी माझ्याकडचे पैसे एका व्यक्तीकडे दिले की पैसे तुझ्याकडे तुम्ही रजिस्टर ठेवतो, हे पारदर्शकता आणण्यासाठी. मग ते पैसे आम्ही वाटलेत लोकांना आणि एका व्यक्तीला पैसे देतो, तो परत करत नव्हता. आणि त्याला नेमकं जामीनदार माझे बाबा होते. अच्छा. मग आता चैत्रामचे बाबा जे आहेत, मग ते सोडून द्या असा विषय होता. आम्ही म्हटलं तसं आम्ही त्या किमतीच्या घरातली भांडे बाबांनी आणून पुढे ठेवले. म्हणजे नियम सगळ्यांसाठी हे सिद्ध करायला लागलं. अशा वेगवेगळ्या प्रयोगातनं हे सगळे विषय पुढे येत गेले. त्यामुळे त्या मोहाच्या झाडाचं व्हॅल्युएशन किंवा कर्ज घेतलं ते परत करायचं ही मानसिकता आपण विकसित करत गेलो आणि त्यातनं हा विषय पुढे आला. एका मोहाच्या झाडाची व्हॅल्यू काही आत्ता जो विषय आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून चाललंय, आपण शबरी नॅचरल गेलो, हे सगळ्या गोष्टी येतात. एक आता आमच्याकडे जी झाडे आहेत ना, ती 100 वर्षापेक्षा पुढचे आहेत. बरोबर.
एका झाडापासून 100 किलो फुलं मिळाली आणि ती आपण सोलरमध्ये यासाठी आहे की त्याला क्वालिटी आली पाहिजे. नेट यासाठी लावायची की जंगलाला आग पण लागत नाही, उचलायला सोपं जातं. ते जर देशी घीमध्ये फ्राय केलेत तर आमची अशी अपेक्षा आहे की आपण शहरामध्ये काजू, बदाम, पिस्ता ठेवतो, त्याच्यात मोहाची फुलं आली पाहिजेत. त्याच्यात प्रोटीन खूप आहेत. मग त्या 100 किलो फुलांची किंमत जर 1200 प्रमाणे पकडली तर 1,20,000 तेच होतात ना एका झाडाचे. त्यानंतर त्याला बिया येतात ना, त्या बिया क्रश करून तेल काढतो ना तेलघाणी. आम्ही तेलघाणीच गावात लावली. याच्या वंदन केंद्राच्या माध्यमातून आम्हाला राज्य सरकारने पैसे दिलेत आणि मला वाटतं 2.5 लाखाची तेलघाणी ती. त्याचा दुहेरी उपयोग कसा आहे की ती पेंट जी आहे ना ती स्मोकलेस चुला किंवा आपण वेगळ्या शेतात खत म्हणून पण वापरू शकतो. ते 50 किलो तेल जरी मिळालं ते 1800 रुपयाने, म्हणजे 50 गुणिले 1800 ते जवळपास 2 लाखाच्या आसपास जातात. साबण बनवला की ज्याची किंमत 120 रुपये. ह्या सगळ्या वस्तूंची योग्य किंमत काढली तर ती 4 लाखाच्या पुढे जाते एका झाडाची. पण आपण मिनिमम 1 लाख पकडतोय. बरोबर. आता त्या क्लस्टरमध्ये जे काम चाललंय ना आपलं, त्यात आपले हे झाडं मोजायचं चाललंय. अच्छा. मग हे बिझनेस प्लॅनमध्ये भविष्यामध्ये पॉलिसी मेकिंगमध्ये सरकारकडे पण हा विषय जावा. अच्छा. जसं आपण फळबाग लागवड करतो तसं ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये याला पण परमिशन मिळावं, असं पुढे जाऊन करता येतं विषय. तेच म्हणजे एका मोहाच्या झाडाची किंमत जर का 4.5 लाख रुपये असेल तर तुम्ही म्हणलात की 4,500 झाडं तुमच्या गावात आहेत, म्हणजे कोट्यवधी रुपयाची मालमत्ता आहे. आणि फक्त मोहाची. या सगळ्या विषयाला आत्ता सुरुवात झाली, 6 महिन्यापासून आपण करतोय. पण त्याच्यामध्ये आपण आणखी एक किंमत ॲड नाही करत ना, ते फळं पक्षी खातात. पक्ष्यांचं खाद्य, मग त्याची किंमत कशी काढणार? ते पण काढली पाहिजे. बरं. तर त्या झाडाची मूळ किंमत नाही गेली. एकूणच तुम्ही बारीपाड्याच्या जमिनीपासून ते आत्ता उल्लेख केला फळापर्यंत सगळ्या. यांना पण तेच म्हटलं टीसवाल्यांना की त्या जंगलाची किंमत 3,000 कोटीपर्यंत काढली, बरोबर आहे. पण कोविडमध्ये ऑक्सिजन ज्यांनी विकत घेतला अच्छा त्यांना विचारानंतर त्या 1100 एकरमध्ये किती ऑक्सिजन मिळतं ती पण किंमत ऍड केली पाहिजे. त्यानंतर भविष्यामध्ये कार्बन उत्सर्जनचा विषय येतोय, तो पण ऍड करा ना. मग त्या जंगलाची किंमत निश्चित होईल. म्हणजे भविष्यामध्ये लोकांनी पर्यावरणाचं रक्षण करावं त्यासाठीचं हे चांगलं उदाहरण समोर येऊ शकतं का, हे आपण सातत्याने करतोय. दुर्गम अशा आणि ओसाड अशा बारीपाड्याचं तुम्ही आता नोंद केलं, पण अजूनही आपल्या राज्यामध्ये जी दुष्काळी गावं आहेत आणि तिकडं अनेक लोक सरकारकडे केवळ मदत पाहिजे किंवा कर्ज पाहिजे ह्या पद्धतीने हे करतात, मागणी करतात. अशा शेतकरी आणि ग्रामस्थांना तुम्ही काय सांगाल? नाही, मला वाटतं की आपण तिथं जे क्लस्टरमध्ये काम सुरू केलं ना त्याची एक चांगली घटना घडली. 5 डिसेंबर 2017मध्ये परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत बारीपाड्यात आले आणि त्यांनी असं म्हटलं की अरे एका गावात काम करून कसं चालणार आहे, आपल्याला व्याप्ती वाढवली पाहिजे. आणि मग ते आम्ही 45 गाव घेतले. आत्ता आम्ही 45 गावातून एक 40 तरुणांना एकत्र करतो त्रैमासिक, आणि तिथं संघाचा प्रांताचा प्रचारक आणि कल्याणाश्रमाचा संघटन मंत्री यांच्या उपस्थितीत ती बैठक घेतो. म्हणजे याचं नेटवर्क वाढलं पाहिजे. मला असं वाटतं राज्यभरातमध्ये तर वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून हे सुरू झालं, वेगवेगळ्या संघटना संस्था पण करतायत. पण वन संवर्धन हे सरकारनेच करावं का, आपण पण करू शकतो ना, ही मानसिकता आणणं. मला असं वाटतं की शेतामध्ये नुकसान होतं ना, पण 4 महिन्यात नवीन पीक येतं आपलं. किंवा असं म्हणू शकतो की सरकार विहीर खोदून देईल, सरकार पंप बसून देईल, पाईपलाईन करून देईल, घरापर्यंत पाणी देईल, पण ते विहिरीत पाणी जे येतं ते कुठनं येणार? त्यामुळे तो कॅचमेंट एरिया आपण गावानेच त्याला शोधला पाहिजे. सरकार कोणाचंही असो, सरकार बदलत राहील, सरकार येत राहील, पण सरकारकडे सगळ्या गोष्टी न सोपवता आपण गाव म्हणून काय करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की संघाचं जे सूत्र आहे ना, संघटित होणं आपलं काम आपण सुरू करा. म्हणजे आम्हाला चांगला अनुभव कसा आला, बारीपाड्यावर दोघांनी PhD केली, कॅनडा आणि जर्मनी. कॅनडातनं विद्यार्थी आला 2003मध्ये आणि त्याच्या लक्षात आलं की महिलांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे, ते संकलित करू शकतो का. मग आम्ही बसतो 4-5 जण की काय करता येईल, तर वनातल्या भाज्या शोधायच्या आणि त्याची माहिती सांगायची. गावातला पण विरोध होता की एखादी विषारी भाजी असेल तर काय होईल, पण सुरू केलं आम्ही. 26 महिलांनी भाग घेतला. बघता बघता आज 21 वर्षे पूर्ण झालीत. 21 वर्षामध्ये काय उपलब्ध आहे, तर 60 गावातून महिलांनी नाव नोंदणी केली. अरे वा. 620 महिलांनी नोंदणी केली, आणि ते पण 200 रुपये प्रवेश शुल्क देऊन, फ्रीमध्ये नाही. बरं. ज्या महिलेने क्रमांक घेतला तिने 250 भाज्या आणलेल्या.
एकटीने. अच्छा. आणि त्या भाज्या नुसत्या आणायच्या नाही, हां. त्याची सगळी माहिती सांगायची. बर. म्हणजे 21 वर्षामध्ये आपण बायोडायव्हर्सिटीचा खूप मोठा साठा तिथं उपलब्ध करू शकतो. हे वेगवेगळ्या अँगलने बघितलं. हो. मग वनभाजी स्पर्धा आता देशभरात सुरू झाली. बर. पण त्या वनभाजी स्पर्धेचा बारीपाड्याचा उद्देश काय, हं. तर आपण म्हणतो की संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण. बर. हे विक्री करू नये लोकांनी. आजकाल लोक वनभाजी म्हणून विकायला लागले. हं. विकायला लागले तर त्या गावाने रिप्लांटेशनचा काय प्लॅन केला आहे, तो केला नसेल त्याने विकू नये आणि खरेदीदारांनी पण ते घेऊ नये. कारण आपण तर मग ते हरित क्रांतीसारखं काढ आणि परत 5 वर्षात सगळं संपेल, बर. असं नको व्हायला. म्हणजे हरित क्रांतीमध्ये आता सगळं रासायनिकचं सगळं आपण बघतो ना, तर ह्या ओरिजिनल देशी भाज्या आहेत, म्हणजे मूळ त्या ऑर्गॅनिक आहेत. त्यावेळेस जाऊन आपण खाऊ शकतो, बघू शकतो. त्यामुळे आम्ही बारीपाड्यात कोणी आलं की एक जंगलातली भाजी खाऊ घालतो. बर. केलं तर हे संघटित होऊन हा सगळा जो परंपरागत ज्ञानचा साठा आहे ना, हा आपल्याला पुढच्या पिढीसाठी कसा संवर्धित करता येईल असा आपण विचार करतोय. इतकी वर्ष तुम्ही काम करता आहात वनसंवर्धनाचं, संवर्धनाचं, आणि आत्ता गेल्या वर्षी जेव्हा तुम्ही म्हटलात की पद्मश्री तुम्हाला मिळाली, पद्मश्रीचा जेव्हा फोन आला तेव्हा काय वाटलं तुम्हाला? मी नॅशनल गेम्स सुरू होते ना हां. हरिद्वारला बरं. आणि डेहराडूनला, बर. तर तिथं होतो मी. हं. आणि 25 तारखेला घरी यायचं म्हणून आम्ही तिथनं विमानाने बसलो, 2 जण होतो. मुंबईला 5:30 वाजेला आम्ही लँड झालो आणि मला अंधेरी ते दादर लोकल पकडायची होती. आणि तेवढ्यात एक फोन आला की तुम्हाला पद्मश्री घोषित झाला आहे. बर. तर मला वाटलं नाही की मिळेल असं. पण मग मी आपले ज्येष्ठ कार्यकर्ते संजयजी कुलकर्णी त्यांना फोन केला की म्हटलं असं. ते म्हणे मला पण माहीत नाही, मी तपास करतो आणि मग सांगतो. आणि ते 10 मिनिटांनी त्यांनी फोन केला की पद्मश्री खरोखर घोषित झाला. तेव्हापासून जे फोन सुरू झालेत तर ते काय मिनिटाला मी फक्त हो धन्यवाद एवढंच पण बोलायचं. तुमची भावना काय? पद्मश्री त्यावेळेस सारखा सन्मान त्यावेळेस तुम्हाला? थोडं डोळ्यातनं पाणी पण आलं हं. आणि एक चित्रफित डोळ्यासमोर फिरायला लागले की हे कशामुळे घडलं, बारीपाड्यापर्यंत कसा पोहोचला. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की वनवासी कल्याणाश्रमाचे हजारो कार्यकर्ते वर्षानुवर्षे काम करत आहेत. पुरस्काराची अपेक्षा नाही, पण आपल्यापैकी कोणाला मिळालं एक वेगळा आनंद. ती एक रील फिरायला लागली की ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रेरणेतनं हा सगळा विषय पुढे आला. पर्यावरणमध्ये काम करणारे खूप संस्था आहेत, व्यक्ती आहेत, म्हणजे खूप जण काम करतात, ते फोकसवर नसतील. हे सगळं चित्र डोळ्यासमोर फिरलं आणि सगळ्यांच्या वतीने तो पुरस्कार स्वीकारला आम्ही. तो पुरस्कार घ्यायला पण आम्हाला फॅमिलीला बोलवलं होतं. आम्ही नवरा बायको दोघं गेलो, मुलांना बरोबर नाही घेतलं आम्ही. आणि आम्ही वनवासी कल्याणाश्रमाला विनंती केली केंद्रस्थानी की आम्हाला आपला एखादा सिनियर कार्यकर्ता जोडून द्या की ज्याच्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो. मग सुरेशराव कुलकर्णी जे आहेत त्यांना जोडून दिलं. आणि सुरेशराव कुलकर्णींसोबत आम्ही गावातल्या 32 जणांना घेऊन गेलो. आमचं स्वागत आधी अखिल भारतीय राष्ट्रीय अध्यक्षांनी केला, सत्येंद्रसिंह आणि अतुलजी जोगे यांनी. आणि तिथनं पुढे आम्ही झेंडेवाला विभाग जो येतो त्या कार्यालय संघाच्या तिथं आम्ही मोहनजी भागवतांची भेट झाली. आम्ही तिथंच जेवण केलं आणि मग पुढे पुरस्कार केला. म्हणजे आमच्यासाठी त्या पुरस्कारपेक्षा 2 भेटी खूप महत्त्वाच्या वाटल्या की यांची भेट घेऊन आपण पुढे गेलो. तर हा म्हणजे खानदेशाचा म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राचा सन्मान आहे पद्मश्री म्हणजे पर्यावरण विषयात काम केल्याचा. तर एक वेगळा अनुभव त्यातनं झाला. आणि अजून पण आम्ही तेच म्हणतो की हा पुरस्कार खरा म्हणजे आम्ही ज्यावेळेस आपण सगळे बसतो ना, मला असं वाटतं की आपण सगळे पद्मश्रीच्या लेवलच्या आहोत. कोणीच सगळेच तसे आहोत, कारण प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात चांगलं काम करतं. फक्त सरकार सगळ्यांना देऊ शकत नाही, प्रतिनिधी म्हणून देतं ते आपण स्वीकारावं. हा तुमचा नम्रपणा आहे. पण चैत्रामजी, एक पद्मश्री मिळाल्यानंतरही एक फोटो सगळीकडे व्हायरल झाला, तो म्हणजे हा फोटो जो आहे सगळ्यांना खूप उत्सुकता आहे. म्हणजे केवळ राज्यातच देशभरात उत्सुकता आहे. जे सोशल मीडिया बघतात तिथं तुमचा हा फोटो दिसतो. मला 2 मुले आणि 1 मुलगा असा आमचा परिवार. मोठ्या मुलीने M.Com पूर्ण केलं, कल्याणाश्रमाच्या छात्रालयात शिकले, तिचं आम्ही लग्न केलं. एक कार्यकर्ते आहेत, त्यांची कंपनी संजयबाई शहा, नाशिकला त्यांची कंपनी मॅकवेला, त्याच्यात जावाई काम करतो. लहान मुलगी जे आहे ती डॉक्टर आनंद फाटकच्या घरी राहते, ज्यांनी मला कामात आणलं. BSc नर्सिंगच्या 4थ्या वर्षाला आहे. म्हणजे 4 वर्षाची फी पण त्याने डोनेशनमधनं कुठलं तरी मिळवली आणि भरली. आम्ही त्याच्यात 1 रुपया खर्च नाही केला. आणि मुलगा जो आहे तो 2 वर्षे विद्यार्थी परिषदेचा पूर्ण वेळ होता जळगाव विभागात. त्याने MSW केलं आहे
आणि सेवा इंटरनॅशनल नावाचं एक युनिट काम करतं वेगळ्या देशांमध्ये. त्यांची फेलोशिप असते दरवर्षी. बरं. तर ते साधारणतः 18 ते 20,000 ॲप्लिकेशन मागवतात आणि 25 विद्यार्थी निवडतात. त्याच्यात माझा चिरंजीव दैरावी त्याचं निवड झाले. वा. आणि तो ओरिसात होता 1 वर्ष. आता तो जव्हारमध्ये आला, नाशिक जिल्ह्यात ग्रामसभेचा अभ्यास करतो. त्यानंतर त्याला गावातच थांबून हे काम करायचं आहे. अच्छा. त्याला मी प्रेशरने केलं, त्याला तुला योग्य वाटेल तर करतो म्हणे की मला गावात जॉब वगैरे काय करायचं घरीच. तर तो ओरिसात असताना त्याला भेटायला आम्ही दोघं निघालो. बरं. तर हा फोटो 28 एप्रिलला पुरस्कार वितरण झालं. हो. आणि 23 एप्रिलला दुपारी 1:10 तो फोटो आहे. कुणीतरी बरं. टिपला. तर आम्ही जळगाव रेल्वे स्टेशनला तर ब्रिज पास करायचा होता. अजमेरा पुरी ट्रेनने जायचं होतं. 2:20ला ट्रेन असते. ते गासोडा मलाच उचलायला लागतं. आम्ही दोघं होतो ना, एक तर तिने उचललं असतं किंवा मी. बरं. आणि लोकांना असं वाटतं की पद्मश्री म्हणजे यांच्यासोबत 4-5 लोक असतील, गाडीचा तापास, असं काय ना, आपलं सर्वसामान्य ते चाललं. त्यावेळेस तो कोणतरी तो फोटो टिपला. बरं. आम्हाला आमच्या लक्षात नाही. घरचे रागवलेत की जरा व्यवस्थितपणे फोटो द्यायला पाहिजे. अच्छा. म्हटलं आता आपल्याला माहिती नाही कसं सांगणार आपण. अच्छा. तर तो त्या फोटोवर मग सगळं घडलं. तर ते मुलाला भेटायला गेलो होतो आम्ही. अच्छा. आणि तो लाईव्ह ओरिजिनल फोटो म्हणजे 23 मेचा फोटो आहे तो. 23 मेला आम्ही त्यावेळेस ते गासोडे घेऊन मी तिथं उभा होतो. बरं, आता शेवट पुन्हा एकदा मी मगाच्या प्रश्नासाठी थोडं दुरुक्ती करतो. जे आपल्या राज्यातली दुष्काळी भाग आहे त्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? मला असं वाटतं की सरकार आपलं काम करत राहील. गावाने संघटित होणं गरजेचं आहे. राजकारणाविषयी थोडा बाजूला ठेवून. आणि जी सामूहिक जलसंपदा आहे, सामूहिक कारण हे चक्र आहे. जंगल असेल तर जल आहे, जल असेल तर शेती, आणि शेती असेल तर माणूस. त्यामुळे हे आपल्यालाच करावं लागणार आहे. सरकार वेगळ्या पॉलिसी करेल पण गाव संघटित झालं तर खूप काय होऊ शकतं. म्हणजे आपण सिमेंटचे बांध नाही बांधू शकत, पण छोटे लूज बदल तर बांधू शकतो. आपण जंगल लागवडीचा खर्च नाही करू शकत, पण ते आपण सांभाळतं करू शकतो. मला वाटतं की गावाला संघटित होऊन भविष्यासाठी आपल्याला करायला लागेल. नाही तर खूप पर्यावरण संपला तर आपल्याला खूप त्रास होईल. त्यामुळे पर्यावरणामध्ये युवकांनी, वेगवेगळ्या संस्थांनी, वेगवेगळ्या संघटनांनी प्रत्यक्ष कृती करणं, काही गावं निश्चित करून. आपण फक्त विरोध करतो असं मला वाटतं कधी कधी, की आपल्याला रस्ता मोठा पाहिजे, रुंदीकरणामध्ये काही झाडं जे जातील हे पण आपल्याला सहन करायला लागेल. पण 1000 झाडं कापली गेली तर आपण 10,000 वाढवू शकतो ना, एखादं गाव निश्चित करून. त्यामुळे ह्या विरोधात आपला वेळ वाया न घालता आपण असे काही गावं दत्तक घेणं, त्याला जनजागृती करणं, याच्यासाठी प्रत्येकाने गावात गेलं पाहिजे असं पण नाही. आपण प्रत्येकजण राष्ट्र निर्माणासाठी त्या ठिकाणी योग्य आहोत. पण आपल्याला अशा प्रकारची कामं करण्यासाठी एक संघटित पद्धतीने पुढे यायला पाहिजे असं मला वाटतं. चैत्रामजी, तुम्ही आमच्या मनात माझ्याच्या व्यासपीठावर आलात त्याबद्दल खूप आनंद आहे. परंतु जाता मनात माझ्याच्या टीमला तुम्ही काय सांगाल? आम्ही जो हा उपक्रम केला आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मला असं वाटतं की अशा पद्धतीने याचा प्रसार करणं हे आधुनिक तंत्राचा पण एक भाग आहे. काही हा विषय जेवढ्या जास्त ठिकाणी पोचेल तो खूप चांगला. आणि काही गावांमध्ये आपण हे प्रत्यक्ष कसं पोचू शकते याची वेगळी क्लिप करून पाठवता येईल का, यातनं काही प्रत्येक ठिकाणची भौगोलिक स्थिती वेगळी आहे. बरोबर. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी या 5 बिंदूंवर आपण काम करू असं पण नाही. पण जो चांगला विचार आहे, चांगल्या गोष्टी त्या सगळीकडे पसरल्यात, किंवा किंबहुना वनवासी कल्याणाश्रम अशा पद्धतीने काम करतं हे खूप लोकांना माहीत पण नाही. वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून जे काम चाललं आहे, कल्याणाश्रमची एक पद्धत आहे की ते प्रसार आणि प्रचार ह्या भानगडीत आमचं काम हे काम करत राहणं. तर ह्या टीमला मला असं वाटतं की ह्या टीमने जर याचा प्रसार चांगल्या पद्धतीने केला तर आणखी काही गावं जोडू शकतील, काही व्यक्ती जोडले जाऊ शकतील. कारण हे टीमवर्क आहे आपलं. आणि आपण सांघिक पद्धतीने ह्या राष्ट्र निर्माणासाठी आपण ज्या ठिकाणी आहोत तिथनं आपण हे काम करत राहूया असं मला वाटतं. आज तुम्ही आमच्या मनात माझ्याच्या व्यासपीठावर आलात त्याबद्दल खूप आनंद वाटला. तुमच्या पुढील कार्याला आमच्या मनात माझ्या टीमच्या वतीने भरपूर शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. तर कसा वाटला आजचा भाग आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा.